शासकीय अनुदानातनं वसुली करू नका. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व बँकांना आदेश. 4,09,476 शेतकऱ्यांना अनुदान. तुळजाभवानी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पहाटे 1 वाजताच खुलं होणार. 31 जानेवारी 2026 पर्यंत निर्णय लागू असणार. भाविकांची वाढती गर्दी पाहता मंदिर संस्थांचा निर्णय. मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरात दिवाळीच्या निमित्तानं अनेक रंगीत दिव्यांची रोषणाई, फटाक्यांच्या आतषबाजीची सुंदर दृश्य कॅमेऱ्यामध्ये चित्रित. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नातू कियांसोबत साजरी केली दिवाळी. फटाके फोडत मोठ्या उत्साहात साजरी केली दिवाळी. वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 142 कोटींचा निधी प्राप्त. निधी वितरणासाठी जिल्हा यंत्रणांची लगबग सुरू. धुळ्यामध्ये शुद्ध पाणी मिळावं यासाठी ग्रामस्थांचं फटाके फोडत घंटानाद आंदोलन. दिवाळीनंतर हे आंदोलन आणखी तीव्र करू, ग्रामस्थांचा इशारा. नांदेडमध्ये खासगी बस आणि एसटी बसचा अपघात. अपघातात 8 जण जखमी. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. मुंबईजवळच्या मीरा रोड मधल्या काशीगाव परिसरात एका महिलेच्या घरावर हल्ला. 12 ते 13 जणांच्या टोळक्याकडनं हल्ला. हल्ल्यात महिला जखमी. पोलिसांनी तिघांना घेतलं ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.